देशात 16 एप्रिलच्या आसपास लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानं खळबळ. प्रशासनाच्या पूर्वतयारीसाठी तात्पुरती तारीख. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. राज्यातल्या 6 शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र उभारणार. शहरी पट्ट्यामधल्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात सुनावणी पार पडणार. आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी. शरद पवार गट शक्ती प्रदर्शनही करणार. खासदार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत सोबत जाणार. चौकशी संपेपर्यंत शरद पवार मुंबई कार्यालयात बसणार. पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नल दुरुस्तीचं काम करताना 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलची धडक. तिघांचाही जागीच मृत्यू. वसई आणि नायगाव स्थानकांमधली घटना. सुरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा. हिरे व्यापाऱ्यांचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा. सुरत डायमंड बोर्समध्ये शुकशुकाट. अयोध्येत आतापर्यंत 2.5 लाख भक्तांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन. उत्तर प्रदेशचे गृहसचिव आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस महासंचालक अयोध्येत तळ ठोकून. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत दाखल. यंदा चित्ररथावर शिवरायांचा इतिहास. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींसह किल्ले रायगडाची ही प्रतिकृती. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर. ठाकूर यांच्या 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.